आणि बुद्ध हे केवळ दमनच नाही तर सत्ता देव मनुष्यानं बुद्ध ही शास्ता म्हणजे दी लाईट सर्वांना प्रकाश दाखवणारे महान मार्गदाता आहे देवांचे आणि मानवांचे. सर्वांना बुद्धाने जीवनाचा प्रकाश दाखवला जेणेकरून त्याला सारं स्पष्ट कळायला पाहिजे आणि मिथ्या विचारातून बाहेर. स्वागत आहे आपल्या सर्वांचं. हे बुद्धा टीचिंग चॅनल आहे. यावर बुद्ध आणि त्यांच्या संपूर्ण शिकवणीवर आणि शिक्षेवरती धम्मचर्चा होते. आपण सर्वजण बुद्धा टीचिंग चॅनलचा लाभ घ्यावा. आज 4 नोव्हेंबर 2025 ला आपण पूज्य भदंत SR हिंदवंश माथुर यांच्या कठीण वरदानामध्ये उपस्थित आहात आणि आपण सर्वजण इथे सकाळपासून अत्यंत कुशल कर्म करत आहात. कुशल कर्माचं आपलं संचन होणं हे आपल्या या जन्मासाठी अत्यंत महत्वाचं आहे. आपला जन्म कुणासाठी आपण घेतलेला आहे हे नेहमी विचार केला पाहिजे. आपला जन्म हा नेमकं कुणासाठी आपण जगू लागलो हा बुद्धिमान माणसांनी प्रतिभावंत माणसांनी विशेषतः जो प्रज्ञावंत आहे महाप्रज्ञेकडे चाललेला आहे त्याने हा नेहमी आपल्या सोबत पूर्ण गंभीरपूर्वक हा प्रश्न विचारला पाहिजे की मी नेमका कुणासाठी जगू लागलो आणि माझा हे जगणं जे आहे हे खरोखरच सर्वार्थानं आणि सर्वांग परिपूर्ण आहे का हे भगवान बुद्धाच्या धम्मामध्ये फार महत्वाचं वर्णन करण्यात आलेलं आहे. मानव जन्मामध्ये आल्यानंतर आपण वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक अशा बाबीला महत्व देऊन जगत असतो. लोकांनी जे जगलेलं आहे तेच आपण परिपाठ करत असतो. जे परंपरेनं चालत आलेले आहे तेच आपण पुन्हा पुन्हा चालवतो आणि अशा प्रकारे बरेच लोक हे भवचक्कर मध्ये आपल्या चक्रा काटत राहतात. जन्म आणि मृत्यूच्या कर्मामध्ये ते आपले कर्मबीज जमा करत राहतात आणि हे सर्व कर्मबीज जमा करणं हे आपल्यासाठी अंतिम क्षणाला मात्र अत्यंत सुखाचं होत नाही, आनंदाचं होत नाही किंवा अंतिम क्षण आपला हा अत्यंत निब्बाणं परमं सुखं असा मात्र तो जात नाही. सर्वात उच्च सुखाकडे मनुष्य हा आपलं चित्त तिकडे जाऊन तो बघत नाही की माझा आता शेवट काय होणार आहे. लोक आताच पाहतात पण अंतिम क्षणाचं पाहत नाही आणि आताच पाहण्यामध्ये वर्तमान काळामध्ये लोक आपल्या जीवनामध्ये वेगवेगळ्या सुखाला जास्त महत्व देतात परंतु अंतिम जीवनातला जो क्षण आहे तो माझा कसा जाणार आहे हे अजिबात लोक विचार न करत असल्यामुळं त्याचा सारा पूर्ण नियोजन हे आपलं खूप पूर्णपणे अविद्येमध्ये जात राहते. म्हणून जीवनामध्ये आपण कुणाला महत्व देऊन जगायचं असते हा विचार नेहमी ठेवला पाहिजे. या जन्मामध्ये आल्यानंतर 3 गोष्टीला जास्तीत जास्त आपल्या जीवनात महत्व दिलं पाहिजे की जे महत्व
आपल्याला शेवटपर्यंत साथ देते, मदत करते, सहकार्य करते. किंबहुना अंतिम जीवनाचा क्षण सुद्धा आपल्याला सुगतीला, निब्बाणाला, अनंत पदाला किंवा त्या प्रवाहामध्ये घेऊन जाण्यामध्ये मदत करत राहते. आणि म्हणून आपण प्रथमतः हा आधार जीवनामध्ये घेतला पाहिजे की जे जगामध्ये सर्वात परिपूर्ण असे महान आहेत, परिपूर्ण सम्यक संबुद्ध आहेत, परिपूर्ण उच्च ज्ञानाचं सुख त्यांनी मिळवलेलं आहे आणि ते परिपूर्ण दुःखमुक्त झालेले आहेत. असे सम्यक संबुद्ध यांचा आपण नेहमी आधार घेऊन जीवनाला यांच्यासाठीच आपण समर्पण केलं पाहिजे. आणि जे लोक बुद्धासाठी आतापर्यंत समर्पण करत आले, बुद्धाला वाहून घेत आले, बुद्धासोबत जगले, बुद्धाचे गुण वाढत गेले, बुद्धाचं आचरण करत राहिले, बुद्धाच्या गुणामध्ये ते वाढत वाढत परिपूर्णत्वाकडे त्यांची वाटचाल राहिली. अशा व्यक्तीला हा जन्म शेवटच्या क्षणी अत्यंत सुगतीचा होतो, अत्यंत आनंदाचा होतो, अत्यंत मात्र परिपूर्ण निब्बाणं परमं सुखं. निब्बाण म्हणजे सर्वात उच्च सुखाचा, तो या प्रवाहामध्ये जात राहतो. म्हणून बुद्धाचा आधार सार्वजनिक रूपामध्ये सर्वांना सुखाचा आहे. बुद्धाची संगत हे सार्वजनिक रूपामध्ये सर्वांना सुखाची आहे. आणि बुद्धाचे सर्व गुण आपण संपादन करून जगणं, त्याला आपल्यामध्ये वाढवून, प्रत्येक गुणाला आपल्यामध्ये जागून आपण त्यामध्ये बनत स्वतःला बनवणं ही सर्वात महत्वाची या जन्मामध्ये ऐतिहासिक कर्म पद्धत आहे आणि कर्म परंपरा आहे की जी केली पाहिजे. आणि दुसरं म्हणजे दुःखमुक्तीचा मार्ग आणि परम शांती आणि सुखाचा मार्ग तो एकच आहे जगामध्ये आणि तो म्हणजे धम्म. धम्माशिवाय दुःखमुक्ती कुणालाच मिळत नाही. धम्माशिवाय सर्वात खरी खुरी शांती कुणालाच मिळत नाही. धम्माशिवाय खरं खुरं जीवनाचं महान असं सर्वांग विकासाचं व्यक्तिमत्व, सर्वांग प्रगतीचं व्यक्तिमत्व, सर्वांग जीवनाला सुंदर बनवण्याचं काम फक्त धम्मामध्ये होते. केवळ धम्मच हा आपल्याला चांगलं जीवन जगायला मदत करतो. आणि म्हणून धम्म मार्ग हाच केवळ या जन्मामध्ये आपल्याला खरा साथीदार आहे, खरा मार्गदर्शक आहे, खरा जागवणारा आहे. आणि केवळ धम्म मार्गामुळे आपलं जीवन हे सर्वांग सुंदर होते, सर्वांग विकासाकडे जाते आणि संपूर्ण मानव जन्माची प्रगती ही धम्माचा आपण आधार घेतल्यामुळेच होते. सामाजिक जीवनाचा संपूर्ण विकास, बौद्धिक जीवनाचा संपूर्ण विकास, आर्थिक जीवनाचा संपूर्ण विकास, आध्यात्मिक जीवनाचा संपूर्ण विकास म्हणजे संपूर्ण मनाला विकसित करणं, विकसनशील करणं आणि उत्कर्षाकडे नेलं आणि उत्कर्षातून उत्क्रांतीकडे नेणं हे धम्माच्याच मार्गाने होते, धम्माच मार्ग करतो. आणि म्हणून आपण नेहमी धम्माचा आधार घेतला पाहिजे. जीवनामध्ये रात दिवस धम्माला आपण आपल्या जीवनात प्रामुख्याचं स्थान दिलं पाहिजे. आणि त्यामुळे आपलं मन शांत होते, स्थिर होते, स्थितप्रज्ञ होते, समाहित होते आणि समतोल होते. कोणतीही जिंदगीमध्ये आणि या जीवनामध्ये आपल्याला बाधा होत नाही. म्हणून म्हणलेलं आहे अपन मन करो धम्म को,
धम्म करे कल्याण, धम्म सदा रक्षा करे, धम्म बड़ा बलवान, धम्म बड़ा बलवान. धम्मा एवढं जगात कुणीच आपल्याला खऱ्या अर्थानं जागवणार आणि खऱ्या अर्थानं सुगतीला नेणार हे खरा मात्र महान मार्गदाता, खरा उत्कर्ष करणारा, खरी प्रगती करणारा, खरं सुख देणारा हा फक्त धम्म, हा एकच जीवन मार्ग आहे. आणि या मार्गाने आपण सदैव धम्माच्या सहवासात राहून धम्माच्या गुणाला आपल्या जीवनामध्ये जागवण्याचं काम आपण केलं पाहिजे. कारण धम्माचे गुण जर आपल्यामध्ये जागले तर आपण जागत राहतो, जागरूक होतो आणि पुन्हा पुन्हा आपली प्रगती ही उत्तरोत्तर विकासाकडे जाते, विकसनशील होते आणि सर्वांग विकासाचे अंग आपल्याला दिसू लागतात. म्हणून धम्म यासाठी आपण जगलं पाहिजे. जे जे लोक होऊन गेले ते या बाबतीमध्ये धम्माला अनुसरण करत करत ते धम्मासाठी जगले. उदाहरणार्थ आपल्याला जर पाहायचं तर भगवंताची एकदा भेट झालेला अत्यंत करोडपती माणूस, ज्यांच्याकडे कोटीनं पूर्णपणे सोन्याचे रुपये होते, ज्याच्या घरात म्हणजे कित्येक सोन्याचे रुपये हे अंडरग्राऊंड त्यांनी जमा केली होती. उभ्या जिंदगीची त्यांनी कमाई शेवटी तेवढी कमावलेली त्यांनी बुद्धालाच अर्पण केली. आणि बुद्धासाठी तो व्यक्ती त्यांनी 13 एकर 14 गुंठे जमीन जेत कुमार महाराजांना जमिनीवर अंथरून त्याला देऊन टाकली. आणि त्या जमिनीवर भगवंतासाठी गंधकुटी बनवली चंदनाची. आणि त्यानंतर ती 3 मजली कुटी होती आणि भगवंताला तिथे लोकांना जागवायला, लोकांना पूर्णपणे मार्ग देऊन त्या मार्गामध्ये अधिष्ठित करायला, त्या मार्गामध्ये पूर्णपणे लोकांचं जीवन सुधारायला एक भव्य असा संतागार बनवला होता. हे संपूर्ण आयुष्य त्यांनी ज्या कमाईसाठी लावलं ती सारी कमाई त्यांनी धम्मासाठी दिलेली आहे. आणि म्हणून भगवान बुद्धाच्या या गंधकुटीच्या बाजूला, संतागाराच्या बाजूला 7 मजली बुद्धाच्या भिक्खू संघासाठी हे सुंदर अशा गंधकुटी बनवल्या होत्या. आणि त्या गंधकुटीमध्ये भिक्खू लोक हे रात दिवस ध्यान चिंतन मनन करून गावागावाला, खेड्यापाड्याला सर्वत्र ते धम्म प्रचार प्रसाराला चरत भिक्खवे चारिकं करत असत. आणि म्हणून धम्माच्या मार्गाने अख्खा भारत आपला सुधरत गेला. श्रोतापन्न मार्गात लोक आले, श्रोतापन्न फळाला पोहोचले, सकृतागामी मार्गात लोक आले, सकृतागामी फळाला पोहोचले, अनागामी मार्गात लोक आले, अनागामी फळाला पोहोचले आणि अनंत मार्गात लोक आले. या मार्गानं वागले, मार्गानं चालले आणि अनंत पद त्यांना प्राप्त झालं. साधे सुधे लोक धम्मात आली नाही. साई नावाच्या आईचा मुलगा होता, एकुलता एक मुलगा. आणि तो इतका गुणवान आणि इतका प्रतिभावंत, इतका ज्ञानी होता. त्याची बुद्धिमत्ता अत्यंत विलक्षण पॉवरफुल होती. आणि तो व्यक्ती आपल्या आईला बोलूनच निघाला होता. तो बुद्धाची पूजा आणि बुद्धाचा ध्यास जवळजवळ 9 जन्मापासून करायचा की मला बुद्धाचा सहवास मिळावा, मला बुद्धाच्या सोबत बसायला मिळावं, मला बुद्धाची देशना मिळावी, मला बुद्धापासून दीक्षा मिळावी, मला बुद्धाच्या सानिध्यामध्ये माझं जीवन मला परिपूर्ण महान बनवता यावं म्हणून तो एक सारखी
तळमळ करायचा, भावना करायचा. त्याची महत्वाकांक्षा बुद्धाच्याच इंतजार मध्ये होती, बुद्धाच्याच प्रतीक्षेत होती. म्हणून 9 जन्मापासून तो अहो रात्र बुद्धाचा ध्यास करत राहिला. त्याच्याकडे काही कमी होतं का? त्याच्याकडे जवळजवळ 90 कोटी सोन्याचे रथ होती. एवढा श्रीमंत तो आई वडिलांच्या घरचा मुलगा. आणि 85 कोटी त्याच्या घरी पूर्ण हे सोन्याची मालमत्ता होती. आणि बहिणी 3. जेव्हा भगवान बुद्धाचं हे संपूर्ण धम्म प्रचार प्रसाराचं प्रचंड लाट निघली आणि ते बुद्धाला लोक बघायला येऊ लागले. त्यांची कीर्ती बघून लोक बुद्धाकडे आकर्षिला गेले. की शाक्य कुळातला महान असा महापुरुष हे घर सोडून आला, आई सोडून आला, वडील सोडून आला. आणि एवढी सुंदर लावण्यवती मुलगी त्यांची पत्नी, इतकी सुंदर ती त्यांनी सोडली. आणि 1 दिवसाचा बाळ होता तोही त्यांनी सोडला. आणि हा महान सम्यक संबुद्ध झाला. बोधिवृक्षाखाली तो पूर्ण विद्या आणि आचरणाने संपन्न आहे. जेवढी विद्या ज्ञान तेवढंच आचरण त्यांचं त्यामध्ये परिपक्व आहे. आणि त्याशिवाय सुगतीला जाण्याचा ते मार्ग सांगतात. आणि त्यानंतर सर्वात श्रेष्ठ त्यांची विद्या म्हणजे ते माणसाला ओळखतात, त्याचं दुःख ओळखतात, त्याची अवस्था ओळखतात, त्याच्या मनाच्या वेदना ओळखतात, त्याच्या मनाच्या भावना ओळखतात. हा कोण्या अवस्थेनं पछाडलेला आहे, कशानं परेशान आहे, हा रागाच्या विकारानं परेशान आहे का दुःखाच्या विकारानं परेशान आहे का, तो भयानक चिंतातुर आहे का, कोणत्या विकारामध्ये तो पूर्णपणे चालला, हे बुद्ध बराबर ओळखतात. आणि त्याच्यातून त्यांना मुक्त करण्याचं त्याला परिपूर्ण मार्ग सांगतात व मुक्तही करतात. ते संसार दुःख सागर हे पार करून जाण्याची प्रत्येकाला ते कला शिकवतात. ती जीवन जगण्याची कला धम्मच आहे. आणि सर्वात श्रेष्ठ आहेत ते बोलण्यातही सर्वात श्रेष्ठ आहे, ते वागण्यातही सर्वात श्रेष्ठ आहे, ते शिलातही सर्वात श्रेष्ठ आहे, ते त्यागातही सर्वात श्रेष्ठ आहे, ते विशुद्धीमध्ये सुद्धा सर्वात श्रेष्ठ आहेत, ते मनानं सुद्धा सर्वश्रेष्ठ आहेत. आणि सर्व मनाचा त्यांनी पूर्णपणे अभ्यास केलेला आहे आणि साऱ्या मनातून ते मुक्त झालेले आहेत. आणि कोणत्या गोष्टीमध्ये ते कमी नाहीत. सर्व ज्ञानामध्ये ते सर्वश्रेष्ठ आहेत, रिद्धी बलामध्ये ते सर्वश्रेष्ठ आहेत. दुःखमुक्तीचा जीवन मार्ग आर्य अष्टांगिक मार्ग याच्यामध्ये पण ते सर्वश्रेष्ठ आहेत. जीवनाला परिपूर्णत्व कशामध्ये मिळते, ते 10 पारमितेमध्ये मिळते. यामध्ये पण ते अनंत शतकापासून 1,00,000 कल्प 10 शत सहस्र वर्षापासून ते 30 पारमिता परिपूर्णत्व करून आता ते बुद्ध आहेत. याच्यातही ते सर्वश्रेष्ठ आहेत. त्यांचे 5 धम्म बल याच्यामध्ये ते सर्वश्रेष्ठ आहेत. ते 5 धम्म इंद्रियामध्ये परिपूर्ण श्रेष्ठ आहेत. ते 5 उपादान स्कंदामध्ये अनासक्त आहेत. कोणते 5 उपादान स्कंद? रूप उपादान स्कंद. ते रूपात कधीच पूर्णपणे फसले नाही, रूपामध्ये गुरफटलेच नाही, रूपामध्ये ते बांधले गेले नाही, रूपाचं बंधन त्यांना बांधून ठेवत राहिले नाही. रूप उपादान स्कंद, वेदना उपादान स्कंद, वेदनेमध्ये ते कुठं वाहत गेलेच नाही. किती सुखाच्या वेदना असल्या
तरी त्यांनी त्याच्या आहारी ते गेलेच नाही कधी. किती सुखाच्या वेदना त्यांना मिळाल्या तरी त्याच्यात ते थांबले नाही, त्याच्यात ते फसले नाही, त्याच्यात ते आवडीनं आसक्त झाले नाही. गुरफटून तिथेच गुंगून तिथेच पूर्णपणे गुरमळले नाही. वेदना स्कंद, संज्ञा स्कंद. संज्ञा म्हणजे नाव, आणि प्रत्येकाला नाव किती प्रिय आहे. आपलं नाव जर कोणी खूप लांब घेत असेल आणि खूप गौरव करत असेल तर आपल्याला किती भारावल्यासारखं होते की माझं नाव 2 लाखात घेतलं हो त्या व्यक्तीने, माझं नाव 10 लाखामध्ये घेतलं. असं आपण नावाला पूर्ण एवढं महत्व देतो. त्या संज्ञामध्ये सुद्धा, संज्ञा स्कंदामध्ये सुद्धा ते बिलकुल चिटकले नाही, ते आहारी गेली नाही. त्या संज्ञा स्कंदानं कोणत्याच प्रकारे ते भारावून राहिले नाही. त्याचा त्यांना कोणताही मोठेपणा नाही, त्याच्यात कोणती त्यांची तृष्णा नाही. संज्ञा स्कंद आणि संस्कार स्कंद आणि विज्ञान स्कंद, हे 5 उपादान स्कंदामध्ये ते अनासक्त आहे. रूप विज्ञान, गंध विज्ञान, रस विज्ञान, शब्द विज्ञान, स्पर्श विज्ञान आणि मनोविषय वासना विज्ञान. कोणत्याच विज्ञानामध्ये त्यांनी आपलं चित्त हे वाहत जाऊ दिलं नाही. विज्ञानाची या ठिकाणी ओळख म्हणजे जाणीव करणं, त्यांना पूर्ण जाणीव, आणि त्या जाणीवेच्या पलीकडे इंद्रियातीत ज्ञानामध्ये ते परिपूर्ण जाणकार आहे. ते 4 धातूमध्ये परिपूर्ण जाणकार आहेत. 4 धातूला ते आसक्त नाहीत. पृथ्वी धातू, अंतर्मनाची पृथ्वी, अंतर्शराची पृथ्वी, आपो धातू, तेजो धातू, वायू धातू, हे 4 पदार्थांनी आपलं शरीर बनलेलं आहे. त्याच्यात ते अजिबात आसक्त नाहीत. आपल्या शरीरामध्ये 9 द्वार आहेत जे रात दिवस मोकळे आहेत, रात दिवस खुले आहेत. कोणत्याही द्वारामध्ये ते गुरफटून पडले नाही, कोणत्याही द्वाराची त्यांना आवड नाही, कोणत्याही द्वारात त्यांची इच्छा हे पूर्तीसाठी ते कुठेही पूर्ण मन तिथे ते लावून ठेवत नाही. त्या सर्व 9 दाराच्या पूर्ण याच्यातून पूर्ण मुक्त आहेत. ते अनासक्त आहेत. 120 प्रकारच्या वासनेतून ते मुक्त आहेत. एवढे ते महान जाणकार आहेत. आणि या संसाराचं जन्म आणि मृत्यू हे चक्र जे आहे, कॉज आणि इफेक्ट थेरी, कार्य कारण भाव, याच्यामध्ये ते परिपूर्ण 12 वेळ तज्ञ आहेत. 12 वेळ त्यांनी त्यांचं पूर्ण अनुलोम प्रतिलोम करून यामध्ये ते विमुक्ती रस साखत राहिले 1 हप्ताभर ते चौघरामध्ये. तेव्हा त्यांच्या उजव्या बाहूकडून डाव्या बाहूकडे दिव्य आलोक रेशमी निघाली, निळी, ती इकडनं निघाली आणि इकडे गेली. आणि नंतर पिवळी रेशमी निघाली, बोधी आलोक इकडनं निघाला, त्यांच्या अंगातून इकडे गेला. आणि नंतर लाल रंग निघाला, लाल बोधी रेशमी निघाली इकडनं आणि इकडनं गेली. आणि त्यानंतर पांढरी शुभ्र बोधी आलोक रेशमी निघाली या बाहूकडून आणि या बाहूकडे गेली. आणि नंतर नारंगी रंगाची बोधी आलोक रेशमी निघाली आणि ती या बाजूने गेली. आणि एकदाच पुन्हा 5 रंग निघाले आणि ते या बाजूने गेले. अशा प्रकारे या बुद्धाच्या कॉज अँड इफेक्ट थेरी, कार्य कारण भाव सिद्धांतामध्ये बुद्ध सर्वात जाणकार आहेत, परिपूर्ण तज्ञ आहेत. आणि त्यामध्ये भगवान बुद्ध हे किती महान आहेत हे त्यांच्या जवळ गेल्याबरोबर कळते. ते एवढी बुद्धाची रेशमी त्यांनी परिपूर्ण बोधीचे सारे अंग पूर्ण केलेले आहेत.
7 बोधांगामध्ये ते परिपूर्ण आणि परिपक्व आहेत. आणि त्यांनी महाकाश्यपाला बिमार झाल्यावर व छुंद या थेरोला बिमार झाल्यावर आणि गिरिमानंद थेरोला बिमार झाल्यावर खरी दवाई हे 7 बोधांगाची दिली. तर रात दिवस एकच रात्र आणि एकच दिवस ते 7 बोधांगाचा त्यांनी पूर्ण अभ्यास केला, त्याचं आचरण केलं. तर महाकाश्यप सुद्धा बिमारीतून मुक्त झाले, छुंद सुद्धा बिमारीतून मुक्त झाला आणि गिरिमानंद सुद्धा थेरा हा बिमारीतून मुक्त झाला. भगवान बुद्धाचा धम्म एक प्रकारचा औषध आहे. ज्याला जो मनाची व्याधी झाली, ज्याला जे मनाचा आजार झाला, मनाचा मनोविकार झाला, ते जर बुद्धाचा धम्म त्यांनी पालन केला तर तो मनोविकार, तो मनाचा आजार कायमचा जाऊ शकतो. एवढी या धम्मामध्ये परिपूर्ण शाश्वती आहे, विश्वास आहे. म्हणून अशी ख्याती पसरल्यामुळं सर्वात अनुत्तर आहे ते सर्वश्रेष्ठ सौंदर्यामध्ये भगवान बुद्धासारखा जगात कोणीच नव्हता. इतका अप्रतिम सौंदर्य की लोक बुद्धाला पाहायला अशी रांगच्या रांग याची, हजार लोक अशी रांगेत राहायची की बुद्ध एवढे आहेतच कसे काय. त्यांच्या चेहऱ्यावरलं तेज अलौकिक होत, ते लोकोत्तर होत. ते सारं सोनं तरी काय चमकणार आहे असे बुद्ध तेजो वलयामध्ये परिपूर्ण असे भरलेले होते. आणि त्यांच्या अंगातून सारे तेज निघायचं, पूर्ण सुगंध निघायचा पूर्ण. आणि भगवान गौतम बुद्धाला बघता बघता अनेक लोक जाग्यावरच त्यांचं वचन ऐकले की ते लोक रागमुक्त होत असत, काही तृष्णामुक्त होत असत, काही अभिमान मुक्त होत असत, काही भगवान बुद्धावर त्यांची ओतपोत श्रद्धा बसत असे. आणि ते बुद्धाला शरण येऊन म्हणत असत की आजपासून आम्ही तुम्हाला शरण आलो, आम्हाला उपासक म्हणून घ्या. असे 100 85% ब्राह्मण लोक हे बुद्धाला शरण यायचे. जास्तीत जास्त विद्वान, प्रतिभा संपन्न, 3 वेदामध्ये एक्सपर्ट, 22 विद्येमध्ये पारंगत असे ज्ञानी ब्राह्मण आणि पदव्युत्तर ब्राह्मण, ज्यांनी मोठ्या मोठ्या डिग्र्या प्राप्त केल्या, विशारद ब्राह्मण, हे सुद्धा बुद्धाला शरण यायचे. तर सारीपुत्ताच्या एवढ्या जवान बहिणी साऱ्याच्या सारं घर सोडून, डोक्याचं मुंडन करून, त्या सुद्धा साऱ्या भिक्खुनी बनवून, ते हातामध्ये पात्र घेऊन या घरी त्या घरी जायच्या आणि जे अन्न त्यांना दिलेलं आहे ते खाऊन दिवसभर रात्रभर ते ध्यानालाच बसायच्या आनापान सतीवर. आनापान सतीमध्ये त्या एवढ्या पारंगत झाल्या होत्या की त्या एका रात्रीमध्येच अरहंत झाल्या, तिन्ही बहिणी. अशा पद्धतीने आपण पाहतो की धम्म माणसाला परिपूर्णत्वाला नेतो. बुद्ध हे अनुत्तर होते, त्यांची कीर्ती अशी पसरली होती आणि ते पुरुषांचे दमन करणारे सोबती होते. कोणताही पुरुष असो, कोणती स्त्री असो, ती भगवान गौतम बुद्धाला जेव्हा जेव्हा ती शरण येत असे तेव्हा ती भगवान बुद्धाच्या गुणाला आपल्यामध्ये जागून ते गुण ती वाढवत असे आणि सर्वांचं बुद्ध दमन करत असत. मागंदी नावाची एक ब्राह्मण मुलगी अशी उंची पुरी 7.5 फुटाची होती. तिचा चेहरा, तिचा चेहऱ्याचा रंग, तिचं नाक, तिचं सारे भौतिक सौंदर्य थोडं थोडं बुद्धासारखं दिसायचं. तर तिचे मायबाप म्हणले होते की बुद्धासोबत तिचं लग्न लावून टाकू आपण. बुद्धाला ते बोलले की आम्ही आता ही आमची मुलगी तुम्हाला देऊन टाकतो, तुम्ही दोघांचे तुमचं पूर्ण लग्न करून घ्या, तुम्ही विवाह करून घ्या.
आणि अशा प्रकारे भगवान बुद्धावर ती मोहित झाली होती ती. पण बुद्ध म्हणाले, मी चुकूनही माझ्या अंगठ्यानं सुद्धा कोणत्या स्त्रीच्या अंगाला हात लावणार नाही. तेव्हा तिला एकदम अशी चीड आली आणि एवढा द्वेष तिच्या मनात आला. हे म्हणे, मी कधी ना कधीतरी तुमचा बदला घेते, असं तिने बुद्धाला आव्हान केलं. परंतु बुद्धावर कुणाचंच काही चालत नाही. बुद्धावर कुणीही हल्ला करू शकत नाही. बुद्धावर कोणताच प्रयोग कोणी करू शकत नाही. अशा प्रकारे भगवान बुद्धावर कोणीही कोणते आक्रमण करू शकत नाही. एवढे बुद्ध महान असतात. म्हणून बुद्धांनी सर्वांचं दमन केलं. नालागिरी नावाच्या हत्तीचं दमन केलं. एवढंच नव्हे, आक्रोश करणारा जो ब्राह्मण होता, क्रोधानं पेटला होता, त्याचंही दमन केलं. पटाचाराचे लेकरं किती मेले? 2 लेकरं मेले, नवरा मेला, बाप मेला, आई मेली आणि भाऊही मेला. एवढे लोक तिचे मेले तरी बुद्धानं त्या पटाचाराचं पण दमन करून तिला शांत केलं. तिला स्थितप्रज्ञ केलं. तिला या संसार दुःख सागरातील साऱ्या दुःख वेदनेतून मुक्त होण्याचं तिला भानावर आणलं, जागरूक बनवलं. असे बुद्ध प्रत्येकाचं दमन करून त्याच्या शांती सुखासाठी नेहमी तिला स्थिर करतात. किसा गौतमीचं बुद्धानं दमन केलं आणि तिला सुद्धा एका मेलेल्या बाळाचं दुःख होतं, त्याच्यातून तिची मुक्तता केली. ती शांत झाली, ती स्थितप्रज्ञ झाली, एवढी स्थिर झाली की तिने आपल्या स्थिर मनानं आपल्या मनामध्ये असणाऱ्या आपल्या मुलाच्या मायेला, मुलाच्या आसक्तीला, मुलाच्या तृष्णेला, मुलाच्या मोहाला पूर्ण त्यागलं आणि मन तिने आपलं मुक्त केलं. असे बुद्ध दमन करून प्रत्येकाचं जीवन सुधारवत गेले. डाकू अंगुलीमालाचं बुद्धानं दमन केलं. एवढा क्रूर डाकू, एवढा निर्दयी डाकू, एवढा बलाढ्य डाकू, 999 खून केले. परंतु भगवान बुद्धांनी आपल्या 4 विद्धी बलानी त्याला बरोबर दमन करून करून अंतर्मुखी त्याला बनवलं. अंतर मनामध्ये त्याला जागवलं आणि त्याचं त्याला कळू लागलं की अरे मी खरंच चुकलेला आहो. आणि मग एक शब्द बोलले बुद्ध, कारण तो मोठ्यानं आक्रोश करत बोलला बुद्धाला, थांबा, तुम्ही थांबा. तर बुद्ध म्हणाले, मी तर थांबलेलं आहो आणि तूच तर पळत आहेस. आणि या प्रश्नामुळं त्याच्या डोक्यामध्ये गोंधळ झाला आणि मी विचारतो म्हणजे आता श्रमण गौतमाला, बुद्धाला, की मी कसा पळत आहो आणि तुम्ही कसे थांबलेले आहात. तेव्हा भगवान बुद्धाजवळ गेला आणि बुद्ध म्हणाले, तो निष्पाप, निरागस, निरामय, परिपूर्ण जीवनामध्ये असे महान लोक यांची हत्या करत चालला. तू या पाप कर्मामध्ये पडत आहे. तू पापाचे घडे भरवून एक सारखा पाप कर्मानं भरून चाललेला आहे. म्हणून तू पडत आहेस, तू पापात पडत आहेस. म्हणून सावध हो, याच्यातून बाहेर पड. पण मी असं कुणाला बोट लावत नाही. मी शांत आहे, मी स्थिर आहे. आणि यावरून त्यांनी आपल्या गळ्यातली 999 करंगळ्याची माळ तोडून टाकली आणि तलवार फेकली. डोक्याचं रक्ताचं कफन होतं, रक्ताळलेलं ते फेकलं. बुद्धाला त्यांनी हात जोडून क्षमा मागितली, भगवान मला आपण वाचवा, भगवान मला वाचवा, भगवान या पाप्याला वाचवा. आणि त्यांनी 999 पापाचे घडे भरले होते, ते त्यांनी रिकामे केले आणि भगवंताला विनंती केली की मला आता आपण प्रवज्या द्या, भंते बनवा, सामनेर बनवा, उपसंपन्न बनवा, भिकू बनवा. अशा प्रकारे बुद्ध
हे प्रत्येकाला दमन करून त्याचं मन बदलून टाकतात, त्याच्या मनाला नवीन जिंदगी देतात. अशा पद्धतीने भगवान गौतम बुद्धाने सर्वांचं जीवन सुधरवलेलं आहे. आणि बुद्ध हे केवळ दमनच नाही तर सत्ता देव मनुष्यानं, बुद्ध ही शास्ता म्हणजे दी लाईट, सर्वांना प्रकाश दाखवणारे महान मार्गदाता आहे, देवांचे आणि मानवांचे. सर्वांना बुद्धाने जीवनाचा प्रकाश दाखवला, जेणेकरून त्यांना सारं स्पष्ट कळायला पाहिजे आणि मिथ्या विचारातून बाहेर काढलं, मिथ्या जगातून बाहेर काढलं आणि संपूर्ण जंजाळातून, साऱ्या जाळातून माणसाला बाहेर काढलं. कारण हे सारं विश्व हे आजही पेटत आहे, राग अग्नीनं पेटत आहे, क्रोध अग्नीनं पेटत आहे, द्वेष अग्नीनं पेटत आहे, मोह अग्नीनं पेटत आहे, लोभाग्नीनं पेटत आहे, तृष्णा अग्नीनं पेटत आहे. आणि अशा प्रकारच्या जळत्या या जगाला भगवान गौतम बुद्ध शांत होण्याचा मार्ग सांगतात. आणि तो मार्ग म्हणजे अनापान सती धम्म मार्ग, विपස්සना धम्म मार्ग, शील विशुद्धीचा धम्म मार्ग, सम्यक समाधीचा धम्म मार्ग. ज्या समाधीमध्ये खोल खोल गेल्यावर आपल्या अंतर्मनातील सारे मुळा सगळं बाहेर पडतात, सारे विकार मुळा सगळं बाहेर पडतात. जितकं जास्त वेळ माणूस बसेल तेवढं जास्त वेळ विकार बाहेर पडताना, मुळा सगळ विकार मुक्त होताना आपण स्वतःला पाहतो. अशा प्रकारे आपण भगवान बुद्धाला जेव्हा आधार करतो तेव्हा ते मनातली जी पेटलेली आग आहे ते शांत करण्याचं ज्ञान माणसाला देतात, प्रज्ञावंत बनवतात. प्रत्येक व्यक्तीने या जन्मात प्रज्ञावंत होणं हे या जन्माचं सार्थक आहे. बुद्धापासून आपण प्रज्ञा स्वीकारली, ते महाप्रज्ञावंत आहे. आपण कमीत कमी प्रज्ञावंत तर बनावं. आणि जो व्यक्ती प्रज्ञावंत बनतो तो कुठेही थांबत नाही, तो भेदून जातो सारा प्रभाव. जो विरुद्ध प्रभाव आहे रागाचा, क्रोधाचा, द्वेषाचा, मोहाचा, संशयाचा, सृष्टीचा, प्रमादाचा, अभिमानाचा, घमेंडीचा, अहंकाराचा, हे सारे विकार भेदून पुढे जातो. असा ही प्रज्ञा अशी माणसाला पार करून नेते या संपूर्ण जंजाळातून, या संपूर्ण दुःख सागरातून, संसार दुःख सागरातून पार करून जाणारी ही एकच आहे शक्ती. आणि ते बुद्धानं धम्मामध्ये शिकवली. हे महान प्रज्ञा, या प्रज्ञेला जागवण्यासाठी शिलाला परिशुद्ध करत राहावे, समाधीला परिपक्व करावे. शिलाच्या प्रभावाने, समाधीच्या प्रभावाने आपल्याला प्रज्ञा परिपूर्ण वाढून या संसार दुःख सागरातून पार करून जाण्यासाठी निश्चितच एक जीवन जगण्याची धम्म कला प्राप्त होते आणि यामध्ये आपण यशस्वी होतो. म्हणून बुद्ध नेहमी जीवनाचा आधार म्हणून स्वीकारला पाहिजे. राजा अशोकानं किती कोटी कोटी स्तूप बनवली. त्याने आपल्या मुलासाठी राजवाडी नाही बनवली. भगवान बुद्धासाठी, भगवान बुद्धाच्या धम्माच्या, बुद्ध शासनासाठी त्याने 84,000 हे महान असे प्रकांड असे दैदिप्यमान महाविहार बनवले. जिकडे बघाल तिकडे महाविहार तुम्हाला पाहायला मिळतात. पंढरपूरचं विठ्ठलाचं मंदिर हे महाविहार होतं, राजा अशोकानं बनवलेलं. एवढंच नव्हे, इकडे बालाजीचं जे मंदिर आहे ते साक्षात बालाजी म्हणजे बुद्धच आहे. आणि ते सुद्धा मंदिर पूर्ण बुद्धाचं महाविहार होतं. त्याच्या मागच्या बाजूनं सर्व बुद्धाच्या लेण्या आहेत. आणि तिथं कोणती एखादी स्त्री ती जर येडी पिशी करत असेल, तिला जर मनोरुग्णता झाली असेल, तिथं सुखानं
झोपू शकत नसेल, सुखानं खाऊ शकत नसेल, तिला मनाचा किंवा डोक्याचा मायग्रेट रोग झाला असेल, तर ती तिथे जाऊन आपल्या डोक्याचे केस काढते त्या नदीवर आणि शांत होते, एकदम स्थिर होते, तिचे सारे मनोविकार निघून जातात. म्हणून श्रीमंत घराण्यातले करोडपती घरच्या स्त्रिया तिथं जाऊ जाऊ आजही डोक्याचं मुंडन करून ते आपल्या डोक्यातला जो रोग आहे, डोक्यातली जी काय बेचैनी आहे ते पूर्ण दूर करतात. आणि म्हणून त्या नदीवरती भिक्खू वरच्या बाजूला मुंडन करून स्वच्छ व्हायचे, नंतर ते विहारात जाऊन ध्यान करायचे. खालच्या बाजूला भिक्खुनी हजारो भिक्खुनी जाऊन तिथे मुंडन करायच्या आणि नंतर मग ते काश्या वस्त्र नेसून कपडे स्वच्छ करून ते आपल्या विहारात जाऊन आपापल्या कुटीमध्ये ध्यान करायच्या. अशा प्रकारे आपल्याला पाहायला मिळते की तुम्ही आजही जाऊन पहा, केरळमध्ये त्यानंतर तामिळनाडू मध्ये जेवढे मंदिर आहेत सारे बुद्धाचे महाविहार होते. बनारसला जे लिंगपिंडाचं मंदिर आहे ते बुद्धाचंच महाविहार होतं. जे नेपाळला जे पशुपती मंदिर आहे ते सुद्धा बुद्धाचंच विहार आहे, कारण तिथं आणून सोडलेलं आहे. आपल्या इथे पुण्याच्या जवळ कारला भाज्या कानेरी गुफा, त्या कानेरी गुफेमध्ये तर पूर्ण बुद्धाचा आहे. या लोकांनी तिथे एक विरा देवी जाऊन बसवली. आणि जुन्नरला तिथे भगवान बुद्धाच्या लेण्या आहेत, त्या लेण्यामध्ये सुद्धा यांनी गणपती म्हणून बसवला आणि म्हणलं की हे आमचा अष्टविनायकापैकी एक विनायक आहे. बुद्धाच्या लेण्या त्याची विटंबना करून त्यांनी गणपती तिथे नेऊन बसवला पखानाचा. तरी हिंदूला आपण वाईट काम करत आहोत, आपण दुसऱ्याच्या धर्मावर आक्रमण करत आहोत असा कलंक लागत असला तरी हिंदू लोक ते बदलायला तयार नाहीत. किती मोठा कलंक आहे हिंदू लोकांना हा, किती मोठा कलंक आहे हिंदू व्यवस्थेला हा. हे ज्याने बुद्धाच्या लेणीमध्ये गणपती नेऊन बसवला हे कितपत कोणत्या बुद्धिमान माणसाला पटणार आहे. आज इथे मुंबईच्या विनायक मंदिरामध्ये जर आपण भगवान बुद्धाची मूर्ती नेऊन बसवली तर ते मान्य करतील का? नाही करणार. परंतु आज जुन्नरला भगवान बुद्धाच्या पूर्ण लेण्या असताना तिथं मग गणपती या लोकांनी का बसवावा? ही ब्राह्मण लोकांची पूर्णपणे दिवाळखोरी नाही का? हे महान मूर्खपणा नाही का? त्याच्या बाजूला जर आपण बघितलं तिकडे तर पूर्ण शिवनेरीला बुद्धाच्याच लेण्या, जिथे शिवाजी महाराज जन्माला आले चारही बाजूला बुद्धाच्या लेण्या आहेत. आणि हजार लेण्या पूर्ण भारतामध्ये आज राजा अशोकानं कोरलेल्या आहेत. आणि जिकडे बघाल तिकडे बुद्धाचे महाविहार त्यांनी कोरले, भिक्खू संघाराम बांधून दिले. भगवान बुद्धाच्या भिक्खूला ध्यान करायला 10 मजली त्यांनी बुद्धाचे महान असे भिक्खू निवास बनवून दिले. आणि ज्या काळामध्ये राजा अशोक होता त्या काळात त्यांनी खूप विद्यापीठांना मदत केली, बौद्ध भिक्खू संघाला मदत केली. पटण्याला तुम्ही जाऊन पहा, तिथे किती मोठा प्रचंड सिंहस्तंभ आहे. आणि बुद्धगयेचं महाबोधी महाविहार हे 184 फूट उंचीचं आहे. ते सुद्धा राजा अशोकानं बनवलेलं महाविहार आहे. हे वज्रासन सुद्धा राजा अशोकानं बनवलेलं आहे. अकोला जिल्ह्यात तुम्ही कोणत्याही भागात जा, गावाला प्रत्येक गावात तिथे बुद्धाच्या मूर्त्या इकडे तिकडे आपल्याला पाहायला मिळतात. संपूर्ण महाराष्ट्र, संपूर्ण भारताच्या राज्यामध्ये जसं पितळखोरा आहे, तर कर्नाटकामध्ये आता आपल्याला लेण्या सापडलेल्या आहेत. तिथे सुद्धा राजा अशोकानं पूर्ण हे बुद्ध लेण्या कोरलेल्या आहेत. आपण पाहतो राजा अशोकानं मुलीसाठी काही केले नाही, मुलासाठी काही नाही केलं. संपूर्ण बुद्धाच्या धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी संपूर्ण धन दौलत, संपूर्ण कोट्यावधी रुपये त्यांनी लावले.
आणि सारा भारत त्यांनी बदलून टाकला व जंगलाच्या जंगल त्यांनी लावले, झाडाच्या झाडं लावली. एवढंच नव्हे तर त्या झाडामध्ये हरण, अस्वल, ससे यांची निर्मिती केली आणि ज्या गरोदर बाया आहेत त्यांना फ्री ऑफ चार्ज मध्ये पूर्ण डिलिव्हरी पासून बाळांपणापर्यंत आणि नंतर 6-7 महिने 1.5 वर्ष फ्री आपल्या दवाखान्यामध्ये त्यांना औषध उपचार आणि पोषक आहार देण्याची व्यवस्था केली होती. याप्रमाणे जनावरांसाठी दवाखाने, गोरगरिबासाठी दवाखाने, सर्व दुःखितासाठी जे लोक बिमार आहेत त्यासाठी दवाखाने काढून राजा अशोकानं त्याच्यामध्ये आरोग्य सेवा निर्माण करून सर्वत्र हे अहिंसा तत्व पाळायला शिकवलं, प्रेमानं वागायला शिकवलं, मैत्रीनं वागायला शिकवलं, दयेनं वागायला शिकवलं आणि माणसानं माणसाला पूर्णपणे रक्षण करावं, माणसानं माणसाचं पूर्णपणे संरक्षण करून त्याला जीवदान द्यावं असं त्यांनी सर्वांना शिकवलं. त्यांच्या स्वतःच्या राजवाड्यात पहिले त्यांच्या जीवनामध्ये हरण मारल्या जात होतं, सस मारल्या जात होतं, मोर मारल्या जात होता आणि असे गरीब प्राणी मारल्या जाऊन त्याचं पूर्णपणे मांस त्यांना वाढल्या जात होतं. परंतु त्यांनी सांगितलं, जेव्हा तो भगवान बुद्धाच्या धम्मात 6 महिने ध्यान करत राहिला आणि पुन्हा 6 वर्ष त्याच्या माझ्या जीवनामध्ये कोणी एकही मांस आणायचं नाही, माझ्या राज्यात कोणत्याच प्राण्याची हत्या करायची नाही, अशा प्रकारे बुद्धाच्या धम्माला त्यांनी वाहून घेतलं होतं. प्रत्येक प्राण्याला जीवदान देणं म्हणजे प्रत्येकाच्या मनामध्ये बुद्ध जागवून आहे आणि बुद्ध म्हणजे अमर्याद मैत्रीनं जगणं, अमर्याद करुणेनं जगणं, अमर्याद तळमळीनं वागणं. बुद्ध म्हणजे अमर्याद शील विशुद्धीचा विकास करणं. बुद्ध म्हणजे अमर्याद नम्रतेनं सर्वांना आपण बोलणं, वागणं आणि जगण्याची कला शिकवणं. बुद्ध म्हणजे सर्वांसोबत हे त्यागानं अमर्याद राहणं, कुठेही आपण त्यागाला सोडायचं नाही. बुद्ध म्हणजे अमर्याद उत्साहानं आणि उद्योगशीलतेनं कुशल कर्म करत आपण जीवन घालवणं. बुद्ध म्हणजे प्रज्ञा आणि महाप्रज्ञेचा अमर्याद विकास करणं. अशा पद्धतीने राजा अशोकाने बुद्ध आपल्या सोबत ठेवला. सारी जिंदगी त्यांनी बुद्धासाठी घालवली. सारा धन दौलत, सारा राज्य बुद्ध शासनाला बलवान करण्यासाठी त्यांनी खर्ची घातलं. म्हणून आपल्या भारताच्या राष्ट्रपतीच्या मागे बुद्धाची मूर्ती आहे. आपल्या भारताच्या तिरंगावर हे धम्मचक्र आहे. आपल्या भारताच्या त्या राष्ट्रपतीच्या मागे चरत भिक्खवे चारिकं बहुजन हिताय बहुजन सुखाय असा संदेश सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून या जन्मामध्ये आल्यानंतर आपण बुद्धाला जरा सुद्धा सोडून जगू शकत नाही, धम्माला जरा सुद्धा सोडून जगू शकत नाही. बुद्धाला जर थोडं जरी आपण सोडलं तरी आपला घातपात होऊ शकतो. बुद्ध म्हणजे परिपूर्ण सावधान, बुद्ध म्हणजे परिपूर्ण सजग, बुद्ध म्हणजे परिपूर्ण अगदी जागरूक. असं माणसानं चालताना जागरूक राहिलं पाहिजे, बोलताना जागरूक राहिलं पाहिजे, जगताना जागरूक राहिलं पाहिजे, पायऱ्याहून खाली उतरताना, पायऱ्याहून वर जाताना जागरूक चाललं पाहिजे आणि प्रत्येक क्षणी आपण जागरूक राहिलं पाहिजे. यामुळे आपलं जीवन सुरक्षित राहते, सुदृढ राहते, निरोगी राहते, कोणता आपल्याकडून अपराध होत नाही. म्हणून भगवान गौतम बुद्ध हे मानव जन्मामध्ये सर्वात श्रेष्ठ असे साथीदार आहेत. बुद्धाचा सहवास करून सदैव जगावं. बुद्धाच्या 9 गुणावर आपण ध्यान करावं. 2 मिनिट 3 मिनिट. कशासाठी? तर आपल्याला 9-10 फायदे होतात.
बुद्धाच्या गुणावर ध्यान केल्यामुळं आपल्याला 10 फायदे होतात. म्हणून नेहमी नेहमी बुद्धाच्या गुणावर आपण 3 मिनिट 4 मिनिट 5 मिनिट हे मनाची एकाग्रता केली पाहिजे, ज्यामुळं आपल्याला खूप लाभ करून घेता येईल. पहिला फायदा होतो, बुद्धावर ध्यान केल्यामुळे मन निर्भय बनते, कोणताच भय मनाला राहत नाही. मी 8व्या वर्गापासून बुद्धावर ध्यान करतो, आजपर्यंत माझे हे सारे फळ वाढतच चालले. दुसरा फायदा होतो की मन आपलं हे सदा सर्व काळ प्रसन्न राहते. तिसरा फायदा होतो, मन हे निर्विकार राहते. भगवान बुद्ध कसे रात दिवस निर्विकार असतात, विकारातून ते मुक्त होते. त्याच्या पुढचा फायदा आहे की आपल्याला परिपूर्ण जागृती मिळते आणि जागरूक झालेलं मन हे त्याच्या पुढचा फायदा आहे, हे मानसिक शांती आणि मानसिक समाधान घेते. त्याच्या पुढचा फायदा कमालीचा उत्साह वाढतो. 800%, 1200%, 1500%. बुद्धावर ध्यान केल्यामुळे उद्योगशीलता वाढते. हे 1000 पटीनी, 2000 पटीनी, 3000 पटीनी या उत्साहामुळे, या उद्योग करण्याच्या पद्धतीमुळे आपली प्रगती चांगल्या कर्माकडे जात राहते. आणि सर्वात मोठा फायदा आहे की जुने पुराणे सारे विकार बाहेर पडू लागतात. जुना क्रोध, जुना द्वेष, जुना आळस, जुनी सुस्ती, जुना संशय, जुना अहमपणा, कोणता विकार जुना 10 वर्षापूर्वीचा, 20 वर्षापूर्वीचा, 40 वर्षापूर्वीचा सारा निघून जातो. आणि शेवटचा फायदा आहे, माणूस बुद्धाच्या गुणामध्ये जर सातत्यानं राहिला तर शेवटी मरताना सुखानं मरतो, शांत मरण होते. आणि म्हणून आपण सदा सर्व काळ बुद्धाचा आधार घेऊन मानव जन्म जगला पाहिजे. ज्यांनी ज्यांनी जगलं ते अनमोल झाले. राजे, महाराजे, अमर्त्य, सर्व प्रकारचे प्रशासकीय लोक हे बुद्धाच्या गुणाकडून, बुद्धाच्या गुणावरच आपल्या जीवनाचा एक एक पाऊल टाकतच राहिले. आणि या शतकातले बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे तर भगवान बुद्धाच्या 10 पारमिता जन्मभर अनुसरत राहिले. त्याचं पालन त्यांनी तंतोतंत करून साऱ्या जगाच्या बुद्धिस्ट स्कॉलरवर, साऱ्या जगाच्या बुद्धिस्ट पूर्णपणे संशोधकावर आणि बौद्ध धम्म प्रचारकावर आपला परिणाम केला, आपला प्रभाव ठेवला. आणि बुद्धाच्या अष्टांग मार्गाचं पालन करून बाबासाहेबांनी त्यांच्या संसार जीवनाचे दुःख आलं होतं. गंगाधर मुलगा गेला होता, रमेश मुलगा मेला होता, सिंधुताई मुलगी मेली होती, रमेश, अरे गंगाधर, सिंधुताई हे 3 गेल्यावर 4था पण मुलगा गेला, राजरतन. या 4ही मुलाचा जो दुःख वेग होता किंवा दुःखाचा शोक होता, त्यांनी नष्ट करण्यासाठी बाबासाहेबांनी बुद्धाच्या अष्टांग मार्गाचं पालन केलं. शेवटी रमाबाई मरण पावली आणि तिचं दुःख त्यांनी दमन केलं. एका रूम मध्ये राहून 8 दिवस त्याचं चिंतन मनन करून रमाच्या ऋणाला त्यांनी ओळखलं आणि तिथे त्यांनी धैर्य, हिम्मत, प्रज्ञा याचा वापर करून रमाबाईच्या दुःखावर त्यांनी मात केली. या अष्टांग मार्गाच्या पालनानं, म्हणजे शील, समाधी आणि प्रज्ञेच्या बलानं. अशा प्रकारे प्रत्येकाला दुःख मुक्तीचा मार्ग हे या धम्मातून माणसाला मिळतो. म्हणून सदैव धम्माचा सहवास, सदैव भिक्खू संघाचा सहवास, सदैव बुद्धाच्या गुणाचा सहवास प्रत्येकानं घेऊन आपल्या मनाला बदलून टाकण्याचं काम केलं पाहिजे. आपल्या जीवनाला खूप गुणवान केलं पाहिजे, खूप महान केलं पाहिजे. आपलं मनोधैर्य, आपलं मनोबल यामधून
खूप पूर्णपणे मजबूत होते. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो. साधु साधु साधु. बुद्धं नमामि, बुद्ध को नमन करता हूँ. धम्मं नमामि, धम्म को नमन करता हूँ. संघं नमामि, संघ को नमन करता हूँ.